नागपुर के जीएमसी अस्पताल की बदहाल व्यवस्था का मुद्दा विधानसभा सत्र में गूंजा। पश्चिम नागपुर के विधायक विकास ठाकरे ने अस्पताल में डॉक्टरों की कमी, दवाओं की अनुपलब्धता, बंद पड़े उपकरणों और मरीजों को हो रही परेशानियों का मुद्दा उठाते हुए निधि के उपयोग की उच्च स्तरीय जांच की मांग की। इस पर सरकार ने जांच कर कार्रवाई का आश्वासन दिया। नागपूर येथील शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात ज्या पद्धतीने मागच्या 20 वर्षापासून केंद्र शासन, राज्य शासन यांचा निधी येतो, फार मोठ्या प्रमाणात निधी येतो आणि या निधीनुसार जे कामाचं प्रयोजन असतं ते PWD विभाग किंवा कोणताही विभाग करत असेल तर इतका निधी येऊन सुद्धा या रुग्णालयाची स्थिती जशीची तशी आहे। यामध्ये येणारे इक्विपमेंट नसतील ते बरोबर आहे की नाही, यासाठी मला वाटते की केंद्र आणि राज्याचा इतका निधी वापरल्यानंतर हे रुग्णालय जर सुसज्ज नसेल होत तर हा निधी जातो कुठे, याचा विल्हेवाट कसा होतो, ज्या कामासाठी निधी येतो ते काम पूर्ण होते काय, मग त्याची कालमर्यादा किती असते, यासाठी शासनाने पाऊल उचलून जर एक चौकशी समिती बसवली की केंद्राने आतापर्यंत जितके पैसे दिलेले आहे राज्याच्या खात्यातून आलेले आहे आणि किती कामं झाले किती नाही झाले याचं ऑडिट जर शासन करेल तर मला वाटतं याच्यात दूध का दूध और पानी का पानी होईल।